गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। काल गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय आता पुण्यातील मानाचा चौथा गणपती असणारा तुळशीबाग गणपती या ठिकाणी आपण आलेलो आहोत। दर्शनासाठी भाविकांच्या ज्या आहेत, गणेश भक्तांच्या आहेत, लांबत लांब रांगा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। काही गणेश भक्त हे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर पडतायत। तर या ठिकाणी तुळशीबाग गणपतीच्या वतीने यावेळी जगन्नाथपुरी असा देखावा जो आहे तो या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे, तयार करण्यात आलेला आहे। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे हुबेहूब ज्या प्रकारचं ओडिसामध्ये जगन्नाथाचं मंदिर आहे, अगदी त्या प्रकारचंच मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की जसं या ठिकाणी जे खांब आहे त्या खांबावरती जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती सुद्धा ज्या ठिकाणी जगन्नाथपुरी मंदिर आहे तसाच जो आहे तो देखावा या ठिकाणी हुबेहूब सादर करण्यात आलेला आहे। कोरीव काम असेल, आतमध्ये मंदिरांमध्ये जो झुमर लावण्यात आलेले आहेत अगदी त्याच प्रकारे लावण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की भाविकांची लांबच लांब रांग जी आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आपल्याला दिसून येते। खरं तर हा पुण्यातील मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबाग गणपती। या गणपतीला खूप मोठं महत्त्व आहे, मानाचं स्थान आहे। काल आपण बघतोय की काल या गणपतीची जी आहे ती प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे। त्यानंतर पहिल्या दिवसांपासूनच भाविकांच्या गणरायाच्या दर्शनासाठी, गणरायांचे आशीर्वाद घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं आपल्याला दिसून येते। बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई सुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये बघतोय की तरुणाईकडून सेल्फी सुद्धा काढल्या जातात आणि वरती आपण आज विशेषतः हा देखावा जो आहे जगन्नाथपुरीचा देखावा आहे त्याच्यावरती अगदी हुबेहूब कोरीव काम असेल, बाजूला जे पोल उभे करण्यात आलेले आहेत त्याच्यावरचं जे नक्षीकाम असेल, त्याचबरोबर वरती या देखाव्याच्या वरती जे झुंबर लावण्यात आलेले आहे, जे झुंबर पण आपण बघू शकतो। अगदी पुढे बाप्पांची एक आकर्षक जी आहे तुळशीबाग गणपतीची आकर्षक मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत देखणी अशी बाप्पाची मूर्ती दिसते। आपण या ठिकाणी काही भाविकांशी सुद्धा संवाद साधणार आहोत। खरं तर जर आपण पाहतोय की भाविकांच्या लांबच लांब रांगा आहेत, जसं या ठिकाणी जगन्नाथपुरीचा देखावा करण्यात आलेला आहे। आपण काही भाविकांशी सुद्धा संवाद साधणार आहोत। ताई, कुठून आलाय तुम्ही? मी पिंपरीवरून। बाप्पांचं दर्शन घेतलंय, कसा उत्साह आहे, काय मागितलं? छान, खूप छान। मानाचे 5ही गणपती करतोय आणि दगडूशेठही केलाय खास गणपती आणि मंडईत जाणार आहोत। काय मागितलं बाप्पांकडं? काही नाही, सगळ्यांची चांगली तब्येत, घरातल्यांची चांगली तब्येत। तू काय सांगशील, काय मागितलं बाप्पांकडे? मी छान, मला बुद्धी दे वगैरे वगैरे। काय उत्साह आहे, काय एन्जॉयमेंट आहे? वर्षभराच्या नंतर बाप्पा भेटीला परत एकदा आले। हो, खूप मजा येते आणि असं वाटतं की खूप लवकर आले बाप्पा। खूप म्हणजे मजा येते बघायला गणपती पण। आपण बघतोय की खरं तर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी, कारण मानाचा हा चौथा गणपती आहे तुळशीबाग गणपती, या ठिकाणी बाप्पांची जी आहे बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या। बाबा, कुठून आलाय? कुठून आलाय? चिंचवड। काय मागितलं बाप्पांकडे, कसा उत्साह आहे? सगळं चांगलं व्हावं एवढंच मागितलं, छान आहे उत्साह। खरं तर या ठिकाणी आहे, या ठिकाणी पाहतोय आपण मोठी गर्दी जी आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आपल्याला दिसून येते। कारण हे सर्व गणेश भक्त आहेत, ते पुणे असेल किंवा महाराष्ट्रातील इतरत्र भागामधून गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आलेले आहेत, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत। कारण ज्या प्रकारचा यावेळी तुळशीबाग गणपतीने देखावा केलेला आहे, जगन्नाथपुरी जे ओडिसामध्ये मंदिर आहे अगदी तसंच हुबेहूब मंदिर जे आहे या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी रांग आहे। आपण या ठिकाणी जे गणपती मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत। खरं तर या ठिकाणी पाहतोय आपण आता जी आहे ती पूजा सुद्धा सुरू आहे बाप्पांची, कारण मानाचा चौथा गणपती असणारा तुळशीबाग गणपती जो आहे त्या गणपतीला पुण्यामध्ये फार मोठं महत्त्व आहे। पाहतोय आपण की बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी तरुणाई असेल, त्याबरोबर जो पुण्यातला वर्ग असेल किंवा पुण्याच्या बाहेरून येणारा जो वर्ग आहे तो सुद्धा बाप्पांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आल्याचं दिसून येते। आपण पाहतोय या ठिकाणी आपण काही तरुणाईशी सुद्धा संवाद साधतोय। कहाँ से आए हो आप? बाप्पा के सामने क्या मांगा है आपने? जय जगन्नाथ, सबके लिए अच्छा ही है। जय जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। आपण पाहतोय की गणपती बाप्पांचा जयघोष या ठिकाणी करण्यात येतोय। खरं तर या गणपतीला जे आहे मानाचा चौथा गणपती आहे, या गणपतीला खूप मोठं महत्त्व आहे। त्यासाठी आज या
गणेश उत्सवामध्ये भाविक जे आहे गणरायाचं दर्शन घेण्यासाठी, गणरायांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा खरं तर संवाद साधणार आहोत. बघतोय मोठी गर्दी आहे या ठिकाणी. झालं का बाप्पाचं दर्शन? झालं एकदम चांगलं झालं. हा काय मागितलं? काय नाही मागितलं. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पाहतोय हे बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी मोठी मोठी गर्दी या ठिकाणी जी आहे ती दिसून येते. आपण ताई कुठून आलाय? स्वागतम. कृपया महिलांनी आपले मौल्यवान काय मागितलं बाप्पांकडं? मोबाईल नाही, मुलांचा हात सोडू नये. खरं तर बघतोय की मोठी गर्दी या ठिकाणी जी आहे ती दिसून येते. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काय मागितलं बाप्पांकडे? कसा उत्साह आहे? आवाज झालेला चांगला उत्साह आहे, काय नाही मागितलं. कुठून आलाय? महागणपती आम्ही लातूरहून आलो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट बाप्पांकडे मागितलं किंवा सगळं सुख, पाऊस पाणी व्यवस्थित होऊ दे. कृपया महिला पाहतोय की मोठा उत्साह आहे, मोठी गर्दी आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. मोठी रांग लागल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून येतोय. आपण बघतोय की हुबेहूब जगन्नाथपुरीचं मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. आपण बघतो की ज्या प्रकारच्या मूर्त्या अगदी हुबेहूब ज्या प्रकारच्या जगन्नाथपुरीमध्ये मंदिरात आहेत तशाच प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जगन्नाथपुरीमध्ये जे 4 गुरुजी होते ते गुरुजी सुद्धा या ठिकाणी जे आहेत पूजेसाठी बोलवण्यात आलेले आहेत. त्यांच्याशीच आपण आता संवाद साधणार आहोत. क्या कहना चाहोगे? जैसे जगन्नाथपुरी का मंदिर है वैसे ही यहाँ पे भी मंदिर बनाया गया है. जय जगन्नाथ. ये गणपति का जो पूजा हो रहा है महाराष्ट्र में सबसे तो फेमस है. और यहाँ पे जगन्नाथ जी को ये जो फेस्टिवल के हिसाब से यहाँ पे जैसे गणेश का साथ में जगन्नाथ जी का भी पूजा हो रहा है. बहुत ही भक्त को यहाँ पे जगन्नाथ जी का तो जाने के लिए बहुत ही दूर होता है. जगन्नाथ जी पूरी यहाँ से तो 2000 किलोमीटर दूर है, जा नहीं सकते हैं. तो यहाँ पे भी जगन्नाथ जी का कृपा ले सकते हैं, जगन्नाथ जी का आशीर्वाद ले सकते हैं. और पूरा पूरी जगन्नाथ जी का जैसे पूरा भगवान का जैसे होता है वैसा ही सिस्टमेटिक यहाँ पे भी चल रहा है. अब हम भी जगन्नाथ जी पुरी का धाम से पंडित आए हुए हैं तो बहुत ही सिस्टमेटिक बढ़िया है, सब ठीक ठाक है. जैसे जगन्नाथपुरी में दिनचर्या चलती थी वैसे ही दिनचर्या चल रही है. कैसी दिनचर्या कैसी चल रही है यहाँ पे? सुबह में जैसे भगवान का सुबह उठ के जैसे मंगला आरती होता है वैसे ही यहाँ पे मंगला आरती होता है. जैसे कि शाम को जैसे फिर भगवान का भोग लगता है. अभी भी भोग लगने के लिए भी प्रिपरेशन रखा गया है. तो भगवान को यहाँ पे जैसे पुरी में जैसे जैसे कि काम दाम होता है यहाँ पे भी वैसे वैसे यहाँ पे भगवान जगन्नाथ जी जो बैठे हुए हैं 10 दिन के लिए वो वैसे सिस्टमेटिक सब हो रहा है. जैसे आप जगन्नाथपुरी में देखते थे जिस प्रकार से भाविक जगन्नाथपुरी मंदिर में आशीर्वाद लेने के लिए आते थे, यहाँ पे आपको आने के बाद कैसा माहौल लग रहा है? वैसे पुरी की तरह जैसे कि भगवान जगन्नाथ जी के सामने में ज़्यादा से ज़्यादा भक्त आते हैं वैसे ही ये भी जगन्नाथ जी के पास में गणेश भगवान के पास में उतना ही लोग आते हैं. बहुत ही भीड़ रहता है, 24 घंटा भीड़ रहता है. रात को भी खाली होते नहीं, 12 बजे 1 बजे के बाद में भीड़ ज़्यादा रहता है. इसलिए खुशी लगता है कि पहली बार यहाँ पे महाराष्ट्र में हम आए हुए हैं पुरी से जगन्नाथ धाम से, तो खुशी लग रहा है. भगवान का कृपा है, भक्त लोग को भी दर्शन दे रहे हैं 10 दिन के लिए. सुबह कितने बजे से यहाँ पे जो है पूजा अर्चा शुरुआत होती है? 5 बजे जैसे जगन्नाथ जी का पुरी में जैसे सूर्य उदय होने से भगवान का मंगला आरती होता है वैसे ये 5 बजे से 6 बजे के अंदर में सूर्य उदय होने से भगवान का मंगला आरती होने के बाद में जैसे वैसे रिचुअल मंदिर का जगन्नाथ जी के साथ में होता है वैसे ही यहाँ पे भी वैसे रिचुअल हो रहा है. जैसे जगन्नाथपुरी में 56 भोग लगाए जाते हैं, यहाँ पे भी वैसे ही 56 भोग तो होता नहीं यहाँ पे. डेली 56 भोग जगन्नाथ जी का मंदिर में क्या होता है एक बार में 56 भोग लगता है. वैसे ही यहाँ पे तो 56 भोग का सिस्टमेटिक डेली यहाँ पे 4-5 प्रसाद यहाँ पे लगता है. और यहाँ पे सिस्टमेटिक से हिसाब से कमेटी के हिसाब से 10 दिन के अंदर में 56 रकम का भोग लगने के लिए कमेटी ने प्रिपरेशन किया गया है. महाराष्ट्र में गणेश उत्सव को बहुत ज़्यादा महत्व है. इसके बारे में आप जो गणेश भक्त आ रहे हैं दर्शन के लिए आ रहे हैं, जगन्नाथ महाराज के दर्शन के लिए आ रहे हैं, उनके लिए आप क्या कहना चाहोगे? जगन्नाथ जी ही गणेश है, गणेश ही जगन्नाथ जी है. हर साल में जगन्नाथ जी के पास में जाएंगे. हर साल में ज्येष्ठ पूर्णिमा के दिन में गणेश के श्रृंगार लेते हैं जगन्नाथ जी. बलभद्र जी और जगन्नाथ जी दोनों भाई गणेश के श्रृंगार होते हैं. क्यों होते हैं कि जब गणपति भट्ट जब महाराष्ट्र से गए हुए थे जगन्नाथ जी को दर्शन करने के लिए, उस दिन से भगवान जी वही दिन से हर साल में एक ही दिन में गणेश का श्रृंगार लेते हैं. हाथी का भेष लेकर जगन्नाथ जी और बलभद्र जी दोनों बैठे रहते हैं. तो वैसे ही यहाँ पे भी जगन्नाथ जी को देखने और गणेश भगवान को देखने के लिए एक ही चीज है. जगन्नाथ जी को देखने के लिए जितना कृपा मिलेगी गणेश भगवान का दर्शन करने से उतना कृपा मिलेगी. इसलिए यहाँ पे गणेश भगवान का भक्त को जितना दर्शन देते हैं
जगन्नाथ जी का दर्शन करके उतना कृपा मिलता है और वैसे ही कृपा मिलना चाहिए। जगन्नाथ जी के पास में दर्शन करने के लिए भक्त लोग आना चाहिए और गणेश भगवान को दर्शन करने के लिए वैसे ही आना चाहिए। आप जगन्नाथपुरी से मंदिर से आए हो, वहाँ का माहौल, यहाँ पुणे का माहौल, क्या फर्क लगा आपको? कैसा भक्तिमय, कैसा इन्वायरमेंट है? हर साल में रथ यात्रा में जैसा भीड़ रहता है, पुरी में आप सुने होंगे, पुरी में रथ यात्रा का समय में ज़्यादा भीड़ रहता है और अलग अलग फेस्टिवल रहता है, 12 महीना में 13 फेस्टिवल रहता है, तो ज़्यादा जितना फेस्टिवल में भीड़ रहता है वैसे ही गणेश पूजा में यहाँ पे उतना ही फेस्टिवल की तरह भगवान का भीड़ रहता है यहाँ पे। और भीड़ को देख के बहुत ही अच्छा लग रहा है और इतना भक्त है वही देख के बहुत बढ़िया लग रहा है। खरं तर आपण बघतोय की तुळशीबाग गणपतीच्या वतीने जो आहे तो यावर्षी जगन्नाथपुरीचा देखावा सादर करण्यात आलेला आहे। अत्यंत हुबेहूब ज्या प्रकारे जगन्नाथपुरीमध्ये मंदिर आहे अगदी तशाच प्रकारचं मंदिर तुळशीबाग गणपतीच्या वतीने या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे। आणि त्या ठिकाणी जे गुरुजी जे पूजेसाठी असतात त्याचे 4 गुरुजी जगन्नाथपुरीमधून बोलवण्यात आलेले आहेत, त्यांच्याशीच आपण संवाद साधला। त्यांनी सांगितलं ज्या प्रकारे जगन्नाथपुरीमध्ये दिनचर्या चालते अगदी तशीच दिनचर्या या सुद्धा देखाव्यामध्ये त्या माध्यमातून केली जाते। जगन्नाथपुरी मंदिर आहे अगदी त्याच प्रकारचं जे देखावा या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे अगदी हुबेहूब ज्या प्रकारे ओडिशामध्ये जगन्नाथपुरीचं मंदिर आहे अगदी त्या प्रकारचा हुबेहूब देखावा जो आहे तो सादर करण्यात आले। कारण श्री क्षेत्र जगन्नाथ मंदिर असं या देखाव्याचं नाव आहे। अगदी हुबेहूब ज्या प्रकारे ओडिशामधला जो देखावा आहे अगदी तसाच देखावा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। कारण हा जो पुण्यातील मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबाग गणपती, या गणपतीला फार मोठं महत्त्व आहे। आपण पुढे पुढे हे बघू शकतोय की आपण हे जे बाप्पांचा ही जी मूर्ती आहे तुळशीबाग मानाचा चौथा गणपती आहे, बाप्पांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसून येते। आपण थेटपणे इथले जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, कारण बघतोय मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येते। बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची जी आहे मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आपण थेटपणे इथले जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत, कारण गणपती बाप्पाच्या मोठी गर्दी सुद्धा या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्याला एकंदरीत दिसून येते। भगवान जगन्नाथपुरी आपण पाहतोय की हे मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबाग गणपती। बाप्पाची अत्यंत देखणी अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते। याच बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी बाप्पांना वंदन करण्यासाठी भाविकांची मोठी रिंग लागल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येते। आपल्यासोबत या ठिकाणी मंडळाचे काही पदाधिकारी सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण जे आहे तो संवाद साधणार आहोत। खरं तर दादा आपण बघतोय की मंडळाचे पदाधिकारी सुद्धा आहेत। दादा काय सांगाल, जगन्नाथपुरीचा देखावा सादर करण्यात आलेला आहे, कसा उत्साह आहे, कसं नियोजन ठरलं? यावेळी आपण इथं ओडिशामधलं जगन्नाथपुरी केलेला आहे आणि उत्साह तर फार छानच आहे पब्लिकचा। कालही पहिला दिवस असताना पण म्हणजे रात्री 12-12:30 पर्यंत गर्दी होती। आता दिवसभर तर तुम्ही पाहतच आहात की जागा थांबायला पण जागा नाही आणि लोक असे जे उत्साहात सहपरिवार आलेले आहेत आणि असे 10 दिवस राहिलेले 9 दिवस पण लोकांनी यावं ही विनंती। हा देखावा सादर करायचं याचं नियोजन कधीपासून ठरलं होतं, किती वेळ लागला हा हुबेहूब आपण जगन्नाथपुरीचा देखावा या ठिकाणी तयार केला? हे देखाव्याचं नियोजन करायला आम्हाला 4 महिने लागले। मंडळाचे अध्यक्ष श्री विकास पवार व सरपाले बंधू यांनी उज्जैनला जाऊन तिथं जाऊन प्रतिकृती करून त्यांना एक लेटर देऊन परवानगी घेऊन हे सगळं पूर्ण काम केलेलं आहे। आपण कसा आपण कालपासून पहिल्या दिवसांपासूनच जो आहे तो मोठा उत्साह पाहायला मिळतोय। आज दुसरा दिवस आहे, भाविकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? भाविकांचा सांगितलं मग भाविकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि उत्साह तर काय विचारायचं तुम्ही स्वतः पाहत आहात, आनंद वातावरण आहे पूर्ण। आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांना आपण विचारूयात। नमस्कार दादा, काय सांगाल, कसा उत्साह आहे? कालपासून सुरुवात झालेली आहे कालपासून पहिला दिवस होता, आम्हाला अपेक्षा नव्हती एवढी प्रचंड गर्दी होती। 2 वाजेपर्यंत रात्री तुडुंब गर्दी होती। पहिल्यांदा म्हणजे गेल्या वर्षी पण होती, पण या वर्षी पण फार लोकांमध्ये उल्हास आहे, ते बघून फार बरं वाटतं। जय गणेश, जय गणेश, जय गणेश। आपण बघतोय की इथं आपण हुबेहूब जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे ते साकारलेलं आहे। हो, जगन्नाथपुरीवरनं आम्ही खास गुरुजी पण 4 गुरुजी आणलेत, त्यांची ती आरती करतात, 2 टाइम आरती करतात
त्यामुळं भोग पण आम्ही लावतो. भोग 56 भोग जसा जगन्नाथपुरीला असतो तसंच आम्ही इथं पण भोग लावतो. आपण बघतोय की ज्या प्रकारे जगन्नाथपुरीमध्ये मंदिर आहे अगदी तसल्याच प्रकारचं मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. जे 56 भोग आहेत ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आल्याचं या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते सांगतायत. आपण बघतोय की आणि जे 4 गुरुजी होते ते सुद्धा जे जगन्नाथपुरीमध्ये होते त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेलं. आपण पाहतोय की भाविकांचा या ठिकाणी मोठा उत्साह सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. दादा कुठून आलाय काय सांगाल? आम्ही पिंपळे गुरुवरून आलोय आणि खूप प्रसन्न वाटतंय दर्शन करून. कसं वाटतंय बाप्पा वर्षभराने येत आहेत? खूप छान वाटतंय. खूप छान. यायला देऊ नका बाहेर काढा. ताई कुठून आलाय तुम्ही? पुण्यातूनच. काय मागणार आहे बाप्पाकडे? बाप्पा वर्षभराने आले. काय नाही, फक्त सुख समृद्धी. आपण बघतोय की गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागलेली आहे. भाविकांमध्ये मोठा उत्साह सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कारण ज्या प्रकारे मानाचा 4था गणपती तुळशीबा गणपती आहे. या गणपतीला फार मोठं महत्व आहे. पुण्यामधून असेल कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत ते भाविक गणपती बाप्पांचे जे भक्त आहेत ते गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.